जेवढा पार्ट आपल्याला म्हणजे जेवढा आपल्याला इम्पोर्ट करायचा आहे तेवढाच पार्ट आपल्याला एक्सेलमध्ये म्हणजे याच्यामध्ये कॅडमध्ये आपल्याला एक्सेल डायरेक्टली लिंक करायचा आहे, लिंक डेटा करायचा आहे आपल्याला. तर आपल्याला एवढा डेटा आपल्याला लिंक करायचा. तर लिंक डेटा करायचा म्हणून आपल्याला इथे कुठे जायचं आहे, डेटावर, डेटा आणि फॉर्म्युला. तर फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला नेम मॅनेजमेंट आणि डिफाईन नेम असे दोन आपल्याला एक हे दिसतात. तर आपण नेम मॅनेजमेंटमध्ये जाऊन इथे न्यू करावं लागेल आपल्याला. न्यू तर आपली वर्कशीट एक बनेल, वर्कबुक शीट बनते. तर मी याला काय लिहितो, ऍक्च्युअल शीट आहे. ऍक्च्युअल शीटला पण स्टील क्वांटिटी आपण पण लिहू शकतो, स्टील क्वांटिटी ऍक्च्युअल. ओके, ऍक्च्युअल. तर तेवढं मी लिहितोय आणि मला जो हे करायचा डेटा तो मला हा एवढा डेटा हे करायचा, सेव्ह करायचा. तर कुठे गेलो तो मी फॉर्म्युलेशनमध्ये, डेटाच्या बाजूला फॉर्म्युलेशन आहे, फॉर्म्युलेशनमध्ये मी त्याला सेव्ह केला. ठीक आहे. तर मी ओके करून टाकेल कारण की मला किती करायचं तर मला हा एवढा करायचा आहे ते मला दिसत आहे तिथे. नेम दॅट इनव्हॅलिड. ओके, नेम दॅट इनव्हॅलिड. ओके, नेम भरपूर झाला आहे, ते इनव्हॅलिड झालेला आहे. स्टील म्हणून करून टाकेल. ठीक आहे, स्टील म्हणून झाला. ते स्पेस देऊन नेम ते होत नव्हतं म्हणून आज ते इनव्हॅलिड दाखवतो, म्हणून आपण फक्त स्टील म्हणून नेम घेतलेला आहे. तर स्टील म्हणून नेम घेतलेला आहे आपण. तर ते आता आपण याला क्लोज करू. ठीक आहे, क्लोज केल्यानंतर मग आपल्याला आता कॅडमध्ये जायचं आहे. आपल्या कॅडमध्ये जाऊन आपल्याला टेबलमध्ये जायचं. टेबलमध्ये जाऊन डेटा लिंकमध्ये जायचं. डेटा लिंकमध्ये जाऊन आपल्याला इथे क्रिएट न्यू लिंक करायचा. इथे आपण स्टील करून टाकू. ठीक आहे, ब्राउज मध्ये जायचं, ब्राउज करायचं. आता हे सिद्धबल्ली मध्ये होतं म्हणून डायरेक्टली सिद्धबल्ली मध्ये गेला तो. आपल्याला कुठे जायचं होतं आता, माय क्लायंट रोनाल आसोटकर, रोनाल आसोटकर, फायनल फाईल, एअरपोर्ट, ओपन. आता इथे काय आलेलं, स्टील सेक्शन मेंबर असा आलाय ना, स्टील सेक्शन मेंबर स्टील म्हणून आला होता आपला. फुल पाथ, रिलेटिव्ह पाथ आणि नो पाथ. तो फुल पाथ आपण ठेवू आणि आपण शीट लिंक ठेवू. जे काय शीट होती तर ही शीट होती बा त्याच्यामधली. तर आपण इथे प्रिव्ह्यूला क्लिक केलं तर आपल्याला किती येतं काय येतं ते पण दिसते. पण प्रिव्ह्यूला क्लिक केलं तर प्रिव्ह्यूला वेळ लागते, म्हणजे तो हँग होऊन जातो लॅपटॉप. ठीक आहे, हँग न होता जर पाहिजे असेल तर प्रिव्ह्यूला अनक्लिकच पाहिजे, प्रिव्ह्यूला क्लिक करायची गरज नाही राहत. स्टील म्हणून आला बघ. ठीक आहे, पूर्ण शीट चालू तुझी. तू फक्त तेवढाच जे घेतला होता तेवढाही तुला जर करायचं असेल तर तेवढा तुला जे तू इथे सेव्ह केलं होतं ना, म्हणजे नेम डिफाईन केलं होतं तू तेवढं पण तू इम्पोर्ट करू शकते. इम्पोर्ट म्हणजे हे करू शकते. आता तुझं इथे किती आहे, इथं हे आहे ना, म्हणजे 36 आहे ना. तर जर मी म्हणजे 30.6 आहे ना, तर मला इथे जर मला चेंजेस करायचे आहे, म्हणजे सपोज मी हे तुझे जे काही निघालेले आहे याला राऊंड फिगर मी जर करून टाकेल तर तिथे पण आपोआप राऊंड फिगर होऊन जाईल. किंवा इथे मी काही कॅल्क्युलेशन्स एक म्हणजे चेंज करून टाकेल. सपोज 266 आहे तर मी त्याला 300 केलं सपोज M1ला, 266ला टोटलला. इथे चेंज झालं ना माझं, मी इथे कंट्रोल एस केलं तर तिकडेही चेंज होऊन जाईल. मी आता करून घेतो, तुझ्याकडे परत एक शीट आहेच नाही तरी. 266 समथिंग होतं ना, किती होतं आधी ते लिहून ठेवा एकदम, एक मिनिट. 266.168 लिहून ठेवून द्या. 266.168 मला चेंजेस पण दाखवून देतो कशा होतं ते. 266.168. ठीक आहे, हे इथून आलाय म्हणताय तू. इथे 14चा आपण एक 20 करून टाकू. 14चा 20 करू म्हणजे इथे पटकन चेंज होऊन जाते. ठीक आहे, याला कंट्रोल एस करू. कंट्रोल एस केलं की इकडे आपल्याला काय करणे आहे, जो डेटा लिंक आहे ना, हा लिंक डेटा असते. डेटा लिंक, अपडेट डेटा लिंक करायचं. वेळ लागते थोडंसं व्हायला.
तिथे आपोआप इथे पण चेंजेस होऊन जाते. झाला 3300. समजलं का? तर तसं डायरेक्टली तुम्हाला जर म्हणजे 10 वेळा एडिट नाही करायचं असेल तर तुम्ही बीम आणि याचे आपले म्हणजे आपले बीम प्लान म्हणजे आपलं जे बीमचा टेबल आहे, कॉलमचा टेबल आहे, तो डायरेक्टली तुम्ही असा इम्पोर्ट करू शकता. त्याचे फॉन्ट वॉन्ट सगळं एक्सेलमध्ये चेंज करू शकता. त्याने अजून फास्ट होते काम, पण त्यासाठी तुम्हाला एक्सेल चांगला यायला पाहिजे आणि तुमचा लॅपटॉप एक्सेल चांगला करायला पाहिजे. सर असंही आपण ट्रॅक करतो तर बीम प्लॅन शेड्यूल ऑफ बीम कॉलम म्हणजे नाही चूक होईल, पण ते इकडे तिकडे ऍडजस्टमेंट करायचं काही काम नाही राहणार. आता हे भरपूर एवढं मोठं आलं ना, एवढं मोठा न येता तेवढाच टेबल आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. तेवढाच टेबल जर आपण घेतला तोही आपण घेऊ शकतो. स्टील वाली रेंज वाला होता. हा जेवढा सिलेक्ट केला होता तेवढाच टेबल आला. आता हे ते पूर्ण आलं मग अशी, कारण की एंटायर शीट गेली होती. फक्त स्टील म्हणून सेव्ह केलं होतं, नाव डिफाईन केलं होतं आपण तिथं, तर तेवढाच टेबल आला. याला तुम्ही मोठा छोटा कसंही करू शकता ॲज यू विश. आणि इकडे मोठं छोटं, पण ते हे प्रॅक्टिस होईपर्यंत खूप कठीण आहे. एक वेळा प्रॅक्टिस झाली ना तर मग तिथंच एक्सेलमध्ये मारला धडधड धडधड की इकडे घेऊन येत आहेत. आणि एक्सेलमध्ये याच्यामध्ये टाईप करायला भरपूर वेळ जाते. क्लिक करा मग टाईप करा. एक्सेलमध्ये फटाफट टाईप होतो. मग जो तुम्ही टेबल बनवायला तुम्हाला अर्धा तास लागत असेल तो 10 मिनिटात बनतो. ओके, असं आहे. तर हे तुम्ही करू शकता. मला वाटलं की तुम्हाला येत असेल हे. दॅट इज नॉर्मल थिंग. हे सगळेच जण शिकवतात कॅड मध्ये. सरांनी नाही सांगितलं का? कंटूर सांगितलं सर. कंटूर की नाही सांगितलं. ठीक आहे, हळूहळू आपल्याला जेव्हा कामं पडेल तेव्हा मी सांगेलच तुम्हाला. हे आता असं तू मोठंही करून करू शकतो. समजलं ना? आता बाकी करून टाकशील, बाकी लिंक करून ठेवून देशील दोन्ही.